त्यावरती 8 दिवसापूर्वी म्हशीच्या मानक सुई मोडली होती एका डॉक्टरच्या हाताने मुळशी तालुक्यातल्या. त्या डॉक्टरांचं नाव काय घेऊ शकत नाही. त्याच्याकरता मग मी कराडवरून डॉक्टर प्रकाश पवार यांना आमंत्रित केलं आणि त्यांना इथं बोलवलं आणि त्यांच्या मार्फत आता म्हशीच्या मानेतली सुई काढण्याचा योग आता आलेला आहे. लगेच नको चालू करतो. मला मोडलेली सुई आहे असं मला इथं जाणवतंय. काय होते आपण बघूया. असं आपण गुण दिलेले या ठिकाणी आपण थोडंसं चेंज घेणार आणि त्यातून जे काय आहे ते काढण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया इथं त्याला जाणवतंय काहीतरी आहे या जागेत. इथं आपल्याला करावं लागेल. या कुठं हा तिथे ना तिथे आहे. सरायचं नाही ना पुढं मागं पुढं आतमध्ये म्हणते. मग चढली नाही वाटत तिला अजून ना. मान हल्ली का नाही की छेद तिसरीकडे जाणार आहे. आहे असंच मोडून देईल. भैया उधर खींच के पकड़. हाँ हाँ रुक, ज्यादा मत खींच, ज्यादा मत खींच. वाटते पण कशी वाटते माहिती का. पाठी किंवा काय तर लावा लागतं. पडू तू पाणी मारतो. पाणी मागतं. आता सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी महत्वाचं म्हणजे मी आज आम्ही जोगी आणि मान या गावामध्ये आहे. तर इथे या ठिकाणी कोणीतरी डॉक्टरांनी निष्पत्त केलं. करत असताना तिच्या मानेमध्ये इंजेक्शनची सुई मोडलेली. त्यासाठी मी या ठिकाणी आज छेद घेतलेला आहे. या ठिकाणी ती सुई असेल असा माझा अंदाज पण आहे. तर आता मी इथं बघतोय आणि अशी सुई शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. तर ती निघेल असं वाटतंय मला. आहे. आता हे सर्वजण पाहू शकतात. इथं चिंता जर घेतात चिंता घेतात.
या ठिकाणी तुम्ही असं बघू शकता आता ही सुई बघा अशी तर रुतून राहिलेली आहे. ही सुई बघा आणि ही इंजेक्शनची सुई आहे. ही इंजेक्शन टोचताना म्हशीच्या अंगामध्ये अशी मोडून गेली. तर अशा प्रकारचं जर शेतकऱ्याचं एखाद्या नुकसान होत असेल आज मला इथं छोटंसं ऑपरेशन करून ते काढावं लागलं किंवा ते आम्ही काढू शकलो, परंतु असं आत राहणं हे सुद्धा अपायकारक आहे. जनावरांच्या अशा भागामध्ये होणे मानसिकतेत होणे हळूहळू जनावर धोक्यात जाणं. आता ही म्हैस ₹1,00,000 किमतीपेक्षा जास्त आहे आणि अशा जनावरांचं शेतकऱ्याचं नुकसान होतं ते होऊ नये त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या या व्हिडिओचा असा विचार करावा की पशुवैद्यकीय क्षेत्र एवढं सोपं नाही किंवा याच्यामधून तुम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे. किती तज्ज्ञ डॉक्टर असले तरी सुद्धा अशा चुका करू शकतात आणि ही एक गंभीर चूक आहे. माझ्यासारखा एखादा डिग्री असलेला सुद्धा डॉक्टर किंवा डिप्लोमा झालेला डॉक्टर जर अशी कामं करून जर शेतकरी वाचवू शकत असेल तर हे ठीक आहे, परंतु इथं जर या पशुमालकांना हे म्हशीचे मालक दिनेश फारकी यांना जर अशी सेवा जर नाहीच मिळाली तर ही म्हैस अडचणीत येऊ शकते. तर असं काही होऊ नये म्हणून प्रत्येक पशुमालकाने काळजी घ्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आता 1-2 टाकी मारून घेतो. तुमची ताब्यात घ्या आणि जपून ठेवा. थोडा पाहिजे त्यांना. वर ठेव फोटो, वर ठेव की वर वाकडे. कोणता काय वस्तू कुठं कुठलं कोंडा या म्हशीच्या मानेतून या डॉक्टर साहेबांनी ही सुई काढली. कारण काही त्या डॉक्टरला जमलं नसतं, कारण काही ते डॉक्टर पूर्णपणे म्हणजे कॉपी केल्यासारखंच आहे. त्यांना गुण सुद्धा येत नाही त्यांच्याकडनं. पदरचे पैसे घालून करारावरून डॉक्टर प्रकाश पवार यांना बोलवलं आणि या म्हशीचं मानेचं ऑपरेशन करून ही सुई आता त्यांनी काढली. की त्या डॉक्टरला हे जमलं नसतं म्हणून मी करारावरून आज डॉक्टर बोलून त्यांच्या मार्फत ही सुई काढली. या असं कुठल्याही जनावरांना होऊ नये आणि कुठल्याही शेतकऱ्याची अशी हानी होऊ नये वेळोवेळी हे डॉक्टर साहेब जनावरांना थोडस मार्गदर्शन करतात आणि चांगल्या पद्धतीने ऑपरेशन होऊन ती आता ही सुई त्यांनी काढली. की असा एक दुर्दैवी प्रसंग कोणावर येऊ नये याची प्रत्येक मालकांनी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर सुद्धा लोकांनी याची काळजी घ्यावी की प्रत्येक डॉक्टरांना काळजीपूर्वक उपचार करायला सांगावं, होतो की नाही बघावं आणि आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात का नाही हे सुद्धा बघावं. आणि अशा तज्ज्ञ पशुवैद्यक असतील तर जरूर बोलवा. परंतु अशा स्वरूपाच्या जर जनावरांच्या आरोग्यावर अपायकारक घटना घडत असतील तर अशा पशुवैद्यकांनी व्यवसाय पण करू नये आणि शेतकऱ्यांना सेवा देऊ नये. त्याने आपला व्यवसाय बंद करायला हरकत नाही. परंतु
हे जे आहे हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मान गावामधली ही रिअल घटना आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला ती सुई काढावी लागली आणि या पशुमालकांना ते आम्हाला ते काढून दाखवले किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार जिथं होती त्याच ठिकाणी आम्हालाही ती सापडली. खूप अशी काही चिरफाड करावी लागली नाही, परंतु सुई खोलवर जाऊन मोडलेली होती. खरं तर या ठिकाणी सुई टोचायचा काही प्रसंगच नव्हता. या ठिकाणी का टोचलं हा त्या डॉक्टरांच्या बुद्धीचा भाग झाला, परंतु इथून पाठीमागं जागा शिल्लक असताना इकडे का टोचली नाही हाही प्रश्न आहे. तर प्रत्येक पशुपालकांनी दक्षता घ्या आणि साधारण आपण चांगल्या डॉक्टरांना किंवा तज्ज्ञांना अनुभवी लोकांना बोलवत आहात का याची खात्री जमा करा. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण डॉक्टर बोलवतो परंतु त्या डॉक्टरचं नाव सुद्धा माहिती नसतं, त्याचं शिक्षण माहिती नसतं, तो कुठून आला काय करतो याच्याबद्दलही माहिती नसतं आणि आपण जे काही त्याचं जे काही फी स्वरूपातलं किंवा मानधन स्वरूपातलं जे असेल ते देतो, परंतु त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं हाही प्रश्न महत्वाचा आहे. तर पहिल्यांदा तुमचा फायदा करून घ्यायला शिका आणि मग अशा पशुवैद्यकांचं किंवा जे कोणी सेवा देतात कोणत्याही प्रकारची सेवा जी असेल ती सेवा तुम्हाला योग्य प्रकारे मिळाली का हे बघा आणि त्या पशुमालकांनी आपल्या बोलवणाऱ्या किंवा आपल्याकडे येणाऱ्या पशुवैद्यकाच्या संपर्कात राहा, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. एवढेच मी बोलतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.